नमस्कार मित्रांनो, सर्वांचे हार्दिक स्वागत। तर आपण आज ऐकूया गणेश चतुर्थीची कथा। संकष्टी चतुर्थी गणपती भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस। संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी आणि चतुर्थी म्हणजे शुक्ल वा कृष्ण पक्षातील हा दिवस। दिवशी जे भक्त गणपतीचे व्रत पाळतात, उपवास करतात, चंद्रदर्शनानंतर पूजा करून कथा ऐकतात, त्यांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात। तर आपण आज ऐकणार आहोत संकष्ट चतुर्थीची पौराणिक कथा, ज्यात आणि गणपतीचं करुणामय स्वरूप प्रगट होतं। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा। धन्यवाद। कथा सुरू आहे कैलास पर्वतावर। कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि देवी पार्वती आनंदाने वास करत होते। तिथे व काही संगीत, नृत्य आणि देवगणांचा जयघोष। एके दिवशी माता पार्वती स्नानास तयार झाल्या। स्नानापूर्वी त्यांनी आपल्या अंगावर उटणं लावलं। उटण्याचा थोडा अंश घेतला आणि प्रेमाने एक बालक तयार केला। म्हणाल्या, तू माझं लेकरू आहेस, मी स्नान करायला जात आहे, तोवर तू या द्वाराचं रक्षण कर। बालक निरागस पण निश्चयी होता आणि नम्रपणे मस्तक झुकवलं। माते, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी द्वारपाल राहील। भगवान शंकरांचे आगमन। थोड्याच वेळात भगवान शंकर तिथे आले। त्यांनी प्रवेश करायचा प्रयत्न केला, पण द्वारात उभा असलेला तो छोटा बालक आडवा झाला। शंकर म्हणाले, बालका, मी पार्वतीचा पती आहे, मला आत जाऊ दे। बालक म्हणाला, मातेने आज्ञा दिली आहे, कोणीही आत येऊ नये। भगवान शंकर रुष्ट झाले, त्यांच्या डोळ्यात चमकू लागलं। त्यांनी पुन्हा सांगितलं, पण बालक ठाम उभा राहिला। त्यांनी शंकरांचा मार्ग रोखला आणि म्हणाला, मातेचा शब्द माझ्यासाठी अंतिम आहे। रुद्र अवतार आणि विध्वंस। शंकरांचा क्रोध अनावर झाला। त्यांनी आपला त्रिशूळ हातात घेतला आणि एकाच झटक्यात बालकाचं मस्तक छाटलं। त्या क्षणी कैलास पर्वत हादरला। पार्वती स्नान करून बाहेर आल्या। त्यांच्या नजरेसमोर त्यांचा लाडका पुत्र निर्जीव पडलेला पाहून त्यांना हंबरडा फोडून रडू लागल्या। हे महादेव, तुम्ही माझं लेकरू का मारलं? त्याने तर फक्त माझं आज्ञा पालन केलं होतं। त्या संतप्त झाल्या आणि म्हणाल्या, जोपर्यंत माझं लेकरू पुन्हा जिवंत होत नाही, तोवर संपूर्ण सृष्टीत शांती राहणार नाही। पार्वतीच्या डोळ्यातून क्रोधाग्नी आला। तिच्या मातृशक्तीने सगळ्या जगात भय निर्माण झालं। हत्तीचं मस्तक आणि नवजीवन। शंकराचा पश्चाताप झाला। त्यांनी सर्व देवांना बोलावलं आणि आज्ञा दिली, उत्तरेकडे जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक आणा। देवगण निघाले। त्यांनी एका हत्तीचं मस्तक आणलं। शंकरांनी ते बालकाच्या धडावर बसवलं आणि आपल्या करकमलाने त्याला प्राण दिले। त्या क्षणी पृथ्वी, आकाश, पाताळ सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला। देवांनी जयघोष केला, जय श्री गणेश। शंकरांनी जाहीर केलं, हा माझा पुत्र आहे, याचं नाव गणेश राहील। सर्व विघ्नांचा नाश करणारा आणि प्रत्येक शुभ कार्यापूर्वी पूज्य असणारा हा गणाधीश असेल। पार्वतीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले। चेहऱ्यावर पुन्हा महत्त्वाचं तेज झळकू लागलं। चतुर्थीचा दिवस आणि गणेश पूजेची सुरुवात। हा दिवस होता कृष्ण पक्षातील चतुर्थी। त्या दिवशी गणेशाला प्रथम पूजण्याची प्रथा सुरू झाली। शंकर म्हणाले, जो भक्त या दिवशी गणपतीची भक्तिभावाने पूजा करील, त्याच्या जीवनातील सर्व संकट नाहीशी होतील। जो संकष्ट चतुर्थीचे व्रत करील, त्याला सुख, समृद्धी आणि बुद्धीचं वरदान मिळेल। त्या दिवसापासून संकष्ट चतुर्थी व्रताची परंपरा सुरू झाली। संकष्ट चतुर्थीचं व्रत करणाऱ्याचे गणपती बाप्पा कसे दूर करतो, तर पुढची कथा एका राजाची संकट। खूप वर्षानंतर पृथ्वीवर एक धर्मप्रिय राजा राज्य करत होता। त्याचं नाव होतं चित्रसेन। तो दयाळू, न्यायप्रिय आणि भक्त होता। त्याच्यावर एक मोठं संकट आलं। एका दिवशी त्याच्या राज्यात प्रचंड दुष्काळ पडला। पिकं करपली, लोक उपाशी मरू लागले। राजा दुःखी झाला आणि म्हणाला, मी धर्माने राज्य करतो, मग हे संकट का? त्याने आपल्या गुरूंकडे जाऊन विचारलं। गुरु म्हणाले, राजन, हे सर्व तुझ्या आयुष्यातील विघ्नांमुळे आहे। तू संकष्टी चतुर्थी व्रत कर, श्रद्धेने
गणेशाची पूजा कर, संकट दूर होतील आणि फलप्राप्ती कशा प्रकारे केली। राजाने उपवास केला, दिवसभर गणेश भक्तीत राहिला। संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर गणपतीला नैवेद्य दाखवला, कथा ऐकली। त्या रात्री त्याला स्वप्नात गणेश प्रगट झालेले दिसले। ते म्हणाले, राजन, तुझं व्रत मी आहे, उद्या सकाळी तुला पाऊस दिसेल। दुसऱ्या दिवशी आकाश काळं झालं आणि वर्षानुवर्षांनी त्या राज्यात मुसळधार पाऊस पडत राहिला। पिकं हिरवीगार झाली, लोक आनंदाने नाचू लागले। राजा नम्रपणे म्हणाला, गणपती बाप्पा, तुझ्याशिवाय दुसरं कोण संकट दूर करू शकेल। त्या दिवसापासून राजाने आपल्या राज्यात संकष्ट चतुर्थीचा उत्सव सुरू केला। गावात एक गरीब स्त्री होती, सुभद्रा। ती रोज आपल्या मुलांसाठी गणपतीसमोर दिवा लावायची, पण तिच्याकडे ना सोनं, ना अन्न, ना वस्त्र होतं। एका संकष्ट चतुर्थीला तिने मनोभावे उपवास केला, रात्रभर गणपतीचं नामस्मरण केलं। ती म्हणाली, बाप्पा, माझ्याकडे काही नाही, पण श्रद्धा आहे, माझ्या लेकरांना सुख दे। दुसऱ्या दिवशी सकाळी तिला दारात धान्याने भरलेली टोपली दिसली, कोणीतरी ठेवून गेला होता। ती आनंदाने रडली आणि म्हणाली, हे बाप्पा, तू माझं संकट दूर केलंस। चंद्रदर्शनाचं महत्त्व। संध्याकाळी गणपतीची पूजा करून भक्तांनी करावं, कारण चतुर्थचा चंद्र गणेशाच्या आणि शुद्धतेचं प्रतीक बनला आहे। त्यावेळी म्हणायचं, संकट हर विघ्न हर गणपती बाप्पा मोरया। जो भक्त श्रद्धेने ही कथा वाचतो किंवा ऐकतो, त्यांच्या जीवनातील संकट नाहीशी होतात, सर्व कार्य सिद्ध होतात आणि परिवारात सुख शांती येते। संकष्ट चतुर्थीचं व्रत पावन, गणेश पूजा मंगलमय। जो भक्त गणपतीची सेवा करतो, त्यांचं जीवन सुगंधित होतं। विघ्नहर्ता श्री गणेशा, संकट हर आमची सर्वेशा। बुद्धी दे, सुख दे, शांती दे, भक्त तुझं नाम गातो, कृपा कर रे गणेशा। गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद।